नमस्कार मित्रांनो, तू हिरे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता राकेश हा अर्णवच्या गाडीचे ब्रेक फेल करून टाकतो आणि कसं पुढे करायचं. आता अर्णव मात्र आज या जगात राहणार नाही असं त्याच्या मनात विचार सुरू असतो. तेवढ्यातच आता ते सगळं करत असताना तो त्याचा मोबाईल खिशातून काढतो. त्याचा मोबाईल वाजत असताना त्याच्या खिशातला जो रुमाल असतो तो खाली पडतो. नंतर मग तो बघतो तर दादाचा फोन वाजत असतो. तो म्हणत असतो की या दादाचा फोन कशाला येतोय. आता तो त्याचे जे सगळे काही स्क्रूड्रायव्हर वगैरे असतात ते बोल्ट्स वगैरे हातात घेतो आणि पूर्ण गाडी बंद करून टाकतो. जशी होती तशी करून ठेवतो आणि पटकन बाजूला येतो. नंतर मग आता अंजली ही म्हणत असते की चला आपण आता निघूया. त्यावेळेला मग अर्णव म्हणतो की ताई मी येतो तुझ्यासोबत चल. तेव्हा आता लगेचच मामा म्हणतो की बरं आता व्यवस्थित जा, सगळं काही नीट होणार आहे. आणि अंजलीला आता आजी सांगते की व्यवस्थित जा अंजली, तू व्यवस्थित सगळं बघ, डॉक्टर काय म्हणतात याच्याकडे नीट लक्ष दे. तेवढ्यात आता चिंटू येणार म्हणून राकेश लगेच बाजूला येऊन उभा राहतो आणि म्हणतो की चला आता हे सगळेजण येणार आणि आता आज चिंटुकल्याचा शेवटचा दिवस. तेवढ्यातच त्याला कॉल येतो दादाचा. तो कॉल उचलतो आणि म्हणतो की दादा बोला ना काय झालं. तेव्हा दादा म्हणतो की हे बघ आता पुढचे पैसे कधी देणार आहेस. तेव्हा तो म्हणतो की दादा मी तुम्हाला ना उद्याच भेटतो आणि बाकीची रक्कम देतो. आपण कुठे भेटूया सांगा मला. तेव्हा दादा म्हणतो की तुझ्या बंगल्याच्या गेटच्या बाहेर, तिथेच मी उभा आहे, या आता लवकर बाहेर, नाहीतर आतमध्ये येऊन राडा घालायचा आहे का. असं विचारल्यावर तो घाबरतो आणि म्हणतो की काय तुम्ही बाहेरच आहात. तेव्हा दादा म्हणतो की हो लवकर बाहेर ये परदेशी, नाहीतर बघ काय करतो ते मी पुढे, कसा तमाशा घालतो ते. तेव्हा मग राकेश म्हणतो की नको आतमध्ये येऊ नका, मीच तिथे बाहेर येतो. मग तो हे बाहेर तिथे आतमध्ये निघून जातो, कारण की दादा काही करेल याचा नेम नाही. मग राकेश म्हणायला लागतो की काय या दाद्याचं, इतके पैसे तर काल दिले, आता परत लगेच याला पैसे हवेत. म्हणून राकेश तो आतमध्ये यायला नको म्हणून बाहेर पटापट पळतो. तेवढ्यातच गाडीत बसणार अर्णवला शिर्केंचा फोन येतो. तेव्हा शिर्के त्याला सांगत असतात की जो मिस्टर ब्राऊन होता तो आला आहे. तेव्हा मग शिर्केला अर्णव म्हणतो की काय इतक्यातच आलेत मिस्टर ब्राऊन, एक काम करा त्यांना सांगा थोडा वेळ बसा, मी लगेचच त्यांना येऊन भेटतो. तेव्हा मग लगेचच अंजली फोन घेते आणि म्हणते की एक मिनिट मला जरा बोलू दे. हे बघा शिर्के काका ऐका, जे मिस्टर ब्राऊन आहेत ना त्यांना सांगा की अर्णव थोड्याच वेळात लगेच पोहोचतोय हां. अर्णव म्हणतो की शिर्के हे बघा मी पोचतोय, ताईला मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे, ती माझी पहिली प्रायोरिटी आहे. पण शिर्केनं सांगितल्याप्रमाणे ते म्हणतात की ताई म्हणाल्यात त्याप्रमाणे मी त्यांना बसवतो. मग अंजली म्हणते की असं काय करतोस चिंटू तू. अरे इतका विचार करू नकोस, माझ्यासोबत आहे ना ईश्वरी, मी जाईन तिच्यासोबत. आणि एवढ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीचे जे क्लायंट आहेत त्यांना तू असं बसवणं माझ्यासाठी ते मला योग्य वाटत नाही आहे. आणि काम पहिले असतं चिंटू, त्यामुळे तू तिथे जा. मला सगळं कळतं आहे की तुला माझी काळजी आहे वगैरे, पण आता माझ्यासोबत आहे ना ईश्वरी, मग काळजीचं काही कारण नाही आहे. तेव्हा मग लगेच अर्णव म्हणतो की हो तेच तर मोठं काळजीचं कारण आहे ना. तोंडातल्या तोंडात पुटपुटतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की काय काय बोललात तुम्ही. तेव्हा अर्णव म्हणतो की हो तेच तर मोठं काळजीचं कारण आहे ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की हां असं बोलताय तुम्ही, तुम्हाला माहिती नाही आहे मी काय आहे ते. वेळ आली ना तर मी काही करू शकते. आम्हाला कमी समजण्याचा चूक करू नका सर, हम इंदौर से है. आणि कसं आहे ना वेळ पडली तर सगळं काही करू शकतो. तेव्हा मग ती म्हणते की हो करूच शकतो. अर्णव म्हणतो की बरं मला सांग, तुला कार चालवता येते का. तेव्हा ईश्वरी म्हणते की कार, सर कार चालवता येते, कार चालवता येईल वेळ पडेल तर, त्याप्रमाणे विमानही चालवता येईल. तेव्हा मग तो म्हणतो की एक मिनिट एक मिनिट, तुझ्या माहितीसाठी विमान काही चालवत नाहीत, विमान उडवतात ओके. तेव्हा ईश्वरी म्हणते की हां हां पत्ता आहे पत्ता आहे. काय ना किती काही झालं तरीही मी प्रत्येक गोष्टीत करू शकते, तुम्ही तुम्ही मला समजू नका कमी, समजलं का. असं म्हणून आता ती त्याच्यावरती ओरडत असते. तेव्हा मग अर्णवला ती म्हणते की बरं चला अर्णव उशीर होतोय. तेव्हा तो म्हणत असतो की ताई तुम्ही या गाडीने जा. अंजली म्हणते की नको, अरे तुम्ही एक काम करा, तू या गाडीने जा, आम्ही कॅब करतो. तेव्हा मग अर्णव म्हणतो की नको ताई, तुम्ही जा या गाडीने, व्यवस्थित जाल, मी कॅबचं बघतो, मला चालून जाईल कॅब. तेव्हा अशा प्रकारे अंजली आता अर्णवला ओरडत असते की काय रे सतत आपलं तिला बोलत असतोस, किती बोलतोस तिला, असं म्हणून तो आता ती त्याला ओरडत असते. आणि तो म्हणतो की ताई तू पण जास्त बडबड करायला लागलीस, जास्त त्या ईश्वरीबरोबर राहू नकोस हां, असं म्हणून तो तिलाही छेडत असतो. नंतर राकेश बाहेर येतो. तेव्हा दादा त्याला म्हणत असतो की काय रे जास्त माज आलाय का तुला, म्हणजे काल पैसे दिले याचा अर्थ उरलेले बाकी पैसे देणार कधी तू सांग.
अरे मला बॉसचा हुकूम आहे, आताच्या आता तुला उचलायचं आहे, समजलं? तेव्हा राकेश घाबरतो आणि म्हणतो की दादा, अहो थोडं समजून घ्या की. मी पैसे तुमचे परत देणारच आहे. मी कुठे पैसे घेऊन जाणारच नाही आहे. सगळं काही व्यवस्थित होणार आहे. तुम्ही काळजी करू नका. तेवढ्यातच आता तो म्हणतो की हे बघ, आता शांत बसायचं. आणि मग फोन बघतोयस ना, दादाचे किती फोन येऊन गेलेत ते. चल लवकर. तेव्हा राकेश म्हणतो की बरं बरं, मी येतो तुमच्यासोबत, पण ना माझी बायको गरोदर आहे अहो. म्हणूनच ती सारखी बिचारी काळजी करत बसणार. तिला जरा मला कॉल करून कळवू दे की मला आज येता येत नाही किंवा उशीर होतोय. तेव्हा मग राकेश फोन घेतो आणि म्हणतो की अंजली, हॅलो, अगं मला ना जरी घरी यायला जमत नाही आहे बरं. कारण की माझे जे कोर्टचे निकाल आहेत ना किंवा जे काही कोर्टातली कामं आहेत ना, ती लांबणीवर जाणार आहेत. त्यामुळे आज माझी जरा वाट बघू नको. असं म्हटल्यावर तिथून समोरून तो माणूस फोन कट करतो आणि म्हणतो की बस झालं, मोठा बायकोचा लाडका, चला लवकर ह्याला आतमध्ये टाका रे, असं म्हणून राकेशला तिथून घेऊन गेलेले असतात. तर इथे अंजली मात्र खूपच खुश असते. ती मनातच म्हणत असते की ईश्वरी, खरंच खूप छान वाटतंय गं. म्हणजे इतकं छान फिलिंग वाटतंय ना, आपण आज सोनोग्राफीसाठी चाललो आहे. तेव्हा मग ती म्हणते की अगं मी बघ ना, हा सीट बेल्ट लावण्याचा प्रयत्न करते, पण ना इथे पोटाला गच्च वाटतोय गं मला जरा, म्हणूनच मी लावला नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की दाबून लावा ना. मग अंजली म्हणते की नाही अगं, काय ना, उगीचं सीट बेल्ट लावलं आणि बाळाला गच्च वाटत राहिलं तर, त्यामुळे राहू दे, बाळ उगीचंच गुदमरेल ना पिल्लू, त्यामुळे राहू दे आतमध्ये तसंच. तेव्हा लगेचच ईश्वरी म्हणते की खरंच ताई, तुम्ही किती विचार करता ना हो सगळ्यांचा, अगदी सगळ्यांचाच किती विचार करता. तेव्हा मग अंजली म्हणते की अगं ईश्वरी, तुझं आता हे काय मध्येच. तेव्हा ती म्हणते की नाही ताई, खरंच तुम्ही सगळ्यांचा खूप विचार करत असता, सगळ्यांबाबतीत खूप प्रेमाने वागत असता. तेव्हा मग ताई म्हणते की अगं, तुला मी खरंच सांगू का, हे सगळं खरं तर चिंटूचंच रूप आहे. चिंटूकडूनच शिकले मी सगळ्यांची काळजी करायला, आणि तोही तसाच आहे माहिती आहे तुला, अगदी रागीटही आहे. परंतु जर एखाद्या कोणावर जीव लावला ना, तर कधीही कोणावरती तो जीव पूर्णपणे ओवाळून टाकू शकतो. नंतर मग अंजली म्हणते की आपण एक काम करूया ईश्वरी, आपलं काम लवकर झालं ना तर आपण सोनोग्राफीला जाऊया. तर ताई म्हणते त्याप्रमाणे ईश्वरी म्हणते की चालेल जाऊया, पण ना आधी घरी कळवूया आपण. तितक्यातच इथे दादाला ईश्वरी सांगते की दादा सावकाश गाडी घ्या हां. तितक्यात तो म्हणतो की हो चालेल. परंतु ईश्वरी म्हणते की किती वेळ लागेल अजून पोचायला. तेव्हा ते म्हणतात की एक 15 मिनिटात आपण पोचू मॅडम. पण दादा जेव्हा गाडी थोडं फास्ट करायला जातात, तेव्हा त्याच्या लक्षात येतं का काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग अंजली ही खुश तर असते. ईश्वरी म्हणते की दादा, काय झालं आहे, म्हणजे तुम्ही गाडी अशी का चालवताय? तेव्हा तो सांगतो की मॅडम काहीच कळत नाही आहे. गाडीचे गेअरच लागत नाही आहे, ब्रेक नाही लागत आहे गाडीला. तेव्हा ईश्वरी घाबरते. ती म्हणते की काय बोलताय तुम्ही हे? तेव्हा तो म्हणतो की हो मॅडम, खरंच कळत नाही मला. म्हणजे हे गाडीचे गेअर कसे लागत नाही तेच कळत नाही. तेव्हा मग आता अंजली खूपच घाबरते. ईश्वरी, काय होणार आहे गं? माझ्या बाळाला काही होता कामा नये. तेव्हा ईश्वरी म्हणते की भैया, एक काम करा, व्यवस्थित काहीतरी गाडी चालवा तुम्ही आणि अजिबात काळजी करू नका. तेव्हा तो म्हणतो की मॅडम काय करू मलाही समजत नाही आहे. तेव्हा आता अंजली ताईची खूप काळजी वाटत असते. ईश्वरी आता स्वतःचा जो सीट बेल्ट असते तो बाजूला करते आणि म्हणते की थांबा, तुम्ही काळजी करू नका, सगळं काहीतरी होईल. मी आता अर्णव सरांना फोन लावून बघते काय होतंय ते. त्यावेळेला आता ईश्वरी ही अर्णवला कॉल लावत असते. अर्णव सर उचला कॉल असं ओरडत असते, पण अर्णवचा फोन मात्र बिझी लागत असतो. ईश्वरी म्हणते की त्यांचा कॉल बिझी लागतोय. बरं अंजलीताई, तुम्ही काळजी करू नका. मी ना तुमच्यासमोर अशी बसून राहते, म्हणजे तुम्हाला ना धक्का लागणार नाही. लागेल तर ते मला लागेल, तुमच्या पोटाला जराही पुढे गाडी आदळल्यामुळे धक्का लागणार नाही. काळजी करू नका. असं म्हणून ईश्वरी आता स्वतःचाच सीट बेल्ट काढते आणि तो अंजलीच्या समोर ती घेऊन जाते स्वतःला आणि म्हणते की भिया, गाडी व्यवस्थित कुठेतरी एका ठिकाणी थांबवा. असं म्हणून आता गाडी ही थांबवायला जात असते. तेवढ्यातच ईश्वरी ही ताईला म्हणत असते की ताई, काहीच काळजी करू नका, थांबा तुम्ही. तुम्ही मनातल्या मनात डोळ्यामध्ये डोळे बंद करून देवाचं आपलं नाव घेत जा. सगळं काही व्यवस्थित होईल ताई, काही होणार नाही तुम्हाला, मी आहे ना. तेवढ्यातच आता गाडी ही पुढे पुढे जाते आणि समोरच्या एका पोलला जाऊन जोरात आदळते. आणि गाडी समोरच्या पोलला आदळल्यामुळे सगळं गाडीचं इंजिन वगैरे सगळं काही खराब झालेलं असतं. नंतर मग आता तिच्या डोक्याला पूर्णपणे मार लागलेला असतो. ईश्वरीच्याही डोक्यामधून रक्त येत असतं. अंजलीलाही लागलेलं असतं आणि समोरचे ड्रायव्हर काका, त्यांना तर भरपूर लागलेलं असतं. त्यांच्या पुते पूर्णपणे बेशुद्ध झालेले असतात. आता ईश्वरी म्हणते की अंजली ताई, अंजलीला बघते तर ती पूर्णपणे बेशुद्ध असते आणि तिला लागलेलंही असतं. ईश्वरी म्हणते की हे काय आहे? आणि ईश्वरीलाही लागल्यामुळे तिलाही त्रास होत असतो, तिलाही गरगरल्यासारखं होत असतं. ती म्हणते की इशू, काही झालं तरीही तुला उठावंच लागेल
अंजलीताईंसाठी, त्यांच्या बाळासाठी जर तू उठली नाही तर त्यांचं बाळ, असं म्हणून ती आता विचार करत राहते आणि म्हणते की नाही नाही, बस झालं, मला आता उठावं लागेल तुला इशू, असं म्हणून ती आता उठत असते. त्यावेळेला मग समोरच काका, ते गाडीचे ड्रायव्हर असतात, त्यांना ती उठवण्याचा प्रयत्न करते, पण तेही बेशुद्धच असतात. ईश्वरी म्हणते की अंजलीताई, प्लीज प्लीज उठा, तुम्ही उठा, असं म्हणून ती अंजलीला आता बेशुद्धमधून पाडण्याचा चालू करण्याचा प्रयत्न करत असते. आणि तिथे स्वतःच्या गाडीतून उतरल्यानंतर अंजलीची हालत तिची बेकार झालेली दिसते. मग ईश्वरी समोर जाऊन बघते, तर अंजलीला डोळ्यावर पाणी मारून ती उठवते आणि म्हणते की अंजलीताई उठा, तुम्हाला बरं वाटेल, प्लीज उठा. तेव्हा ती म्हणते, ईश्वरी माझं बाळ, माझं बाळ, असंच ती अगदी थकलेल्या अवस्थेमध्ये बोलत असते. ईश्वरी म्हणते की ताई, अजिबात काळजी करू नका, मी आहे ना, मी काही होऊ देणार नाही तुमच्या बाळाला, आपलं बाळ हे व्यवस्थित राहील ताई, नका काळजी करू, प्लीज तुम्ही उठा ना ताई, असं म्हणून ती आता तिला उठवत असते. पण मात्र इथे आता अंजलीला त्रास होत असल्या कारणाने तिला उठताही येत नसतं. तर इथे ईश्वरी म्हणते की ताई थांबा, आपण काहीतरी करूया हां, तुम्ही अजिबात हौसला हरू नका, तुम्ही जाग्या राहा ताई, प्लीज तुम्ही डोळे बंद करू नका, असं म्हणून ती आता तिला उठवण्याचा प्रयत्न करत असते. अंजली मात्र अर्धबेशुद्ध अवस्थेत असते, तिला तेवढाच त्रासही होत असतो. ईश्वरी तिला आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न करते, म्हणजे जेणेकरून अंजलीताई रिस्पॉन्ड करत राहील किंवा ती बेशुद्ध पडणार नाही किंवा तिला काही त्रास होणार नाही, म्हणून ती ईश्वरी तिला सारखं सारखं उठवण्याचा प्रयत्न करत असते. नंतर आता ईश्वरी म्हणते की भगवान, काय करू मी, गणेशजी, असं म्हणून ती आता तिथून चालत असते. त्यावेळेला आता ती समोर जाऊन बघते आणि तिथे रस्त्यावरती कोणी मदत करतंय का हे म्हणून थांबत असते. थांबवा, प्लीज थांबवा, मदत करा, असं म्हणून ती जोरजोरात ओरडत देखील असते, परंतु कोणीही मदतीला येत नाही. ईश्वरी जोरात ओरडते आणि म्हणते की प्लीज थांबा, कोणी तो थांबा, मदत करा मला, असं म्हणून ती सगळ्यांना आता थांबवत असते. तिलाही याचा खूप त्रास होत असतो, पण कंट्रोल करत ती ताईला कसंही यातून वाचवायचे यामुळे खूप जास्त त्रासात असते. तिचं डोकंही अगदी गरगरत असतं. भगवान, काय करू मी, ड्रायव्हर काका ते पण बेशुद्ध आहेत, त्यांना पण खूप मार लागलाय, आता करू काय, म्हणून ती खूप टेन्शनमध्ये असते. आणि नंतर समोर जाऊन गाड्या, तिथे तो रस्ता जो असतो तो अगदी सामसूम असतं, त्या रस्त्यावरती कोणीच नसतं आणि एखाद दुसरी गाडीही तिला दूर दूरपर्यंत दिसत नसते. ईश्वरी म्हणते की काय करू मी आता, कसं पोचू मी हॉस्पिटलमध्ये, काही झालं तरीही मला ताईला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचलंच पाहिजे, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल, करू काय, असा विचार ताई आता ती करत असते. ईश्वरी आता विचार करते की नाही, आता कोणीही मला मदत देत नाही आहे, मला स्वतःहूनच काहीतरी करायला पाहिजे. आणि तेवढ्यात ती एका कारजवळ जाते, त्या कारमध्ये कोणीही नसतं. समोर जो कारचा मालक म्हणजे जो ड्रायव्हर असतो तो तिथे लांब उभा असतो. ईश्वरी म्हणते की आता या दादांना बोलवेपर्यंत खूप उशीर होईल, माझ्या हातात आता काहीच नाही आहे, काही झालं तरीही मला आता ही गाडी घेऊन जावीच लागेल. ईश्वरी म्हणते की मला एकदा बाबांनी सांगितलं होतं की कार कशी स्टार्ट करायची, तेव्हा मग तिला बाबांचं बोलणं आठवतं. ती विचार करते आणि गाडीत बसून म्हणते की सुरुवातीला सेल्फ स्टार्ट मारायचं आणि त्यानंतर पायाने ब्रेक दाबायचा आणि गेअर टाकायचा, असं म्हणून ती आता विचार करते. आणि बाबांनी ज्या प्रकारे गाडी चालवायला शिकवली होती त्याच प्रकारे आता ईश्वरी गाडी चालवायला घेते. ती विचार करते की अगोदर याआधी मी कधीही गाडी चालवली नव्हती, पण आज ईशू तुला हे सगळं करावं लागेल, का तर अंजलीताईचं बाळ तुला वाचवायचं आहे, अंजलीताईंना तुला वाचवायचं आहे, म्हणून ईश्वरी बाबांनी जसं सांगितलेलं होतं तशीच आता गाडी चालवायला ती सुरुवात करत असते. आणि मग गाडी चालवायला सुरुवात करत असताना ईश्वरी गणपती बाप्पाचं नाव घेते. ती म्हणते की गणू बाप्पा, सगळं काही व्यवस्थित होते. आता ईश्वरीला गाडी स्टार्ट करणं आहे लक्षात आलेलं असतं, त्यामुळे ती म्हणते की चला आता या गाडीतच मला ताईला बसवावं लागेल. म्हणूनच ती ताईकडे धावत धावत येते आणि म्हणते की ताई प्लीज चला, तुम्ही, आपल्याला त्या गाडीत बसायचं आहे, तुम्हाला थोडं हिंमत करावी लागेल, उठा ताई. तेव्हा ईश्वरी उठतच नसते, ईश्वरीला बघून अंजली उठतच नसते. म्हणूनच आता अंजलीच्या डोळ्यावर ती जराशी पाण्याची झापड मारते आणि म्हणते की ताई प्लीज उठा, उठावं लागेल तुम्हाला, बाळासाठी आहे, असं म्हणून ती तिला उठवते आणि तिला घेऊन चाललेली असते. आणि ईश्वरी ही म्हणते की ताई अलगद उठा, मी आहे, मी सांभाळते तुम्हाला. अंजली म्हणते की ईश्वरी, अगं मला खूप त्रास होतोय, उठायला होत नाही आहे. ईश्वरी म्हणते की ताई हिंमत करा, हिंमत करा, बाळाला लवकरात लवकर आपल्याला सेफ ट्रीटमेंट द्यायची की नाही, चला लवकर ताई, असं म्हणून ईश्वरी आता तिला उठवते आणि तिला हाताला धरून धरून घेऊन चाललेली असते. अंजली मात्र बिचारी कशीबशी पायात त्राण आणून उठते आणि त्या गाडीत जाऊन अशीच जाऊन झोपते. तर इथे ड्रायव्हर काकांजवळ ईश्वरी येते, तर ड्रायव्हर काका त्यांनाही
खूप लागलेलं असतं आणि ईश्वरी पण आता त्यांच्या डोळ्यावर पाणी शिंपडते आणि म्हणते की ड्रायव्हर काका उठा, त्या गाडीत जाऊन या, त्या गाडीत या, असं म्हणून ती त्यांना उठवते. आणि नंतर आता ईश्वरी ही ताईला, अंजली ताईला बसवते. त्यानंतर मग ड्रायव्हर काकांना म्हणते की काका या प्लीज, तुम्ही इथे पुढे बसा. आणि ईश्वरी आता त्या ड्रायव्हर काकांना पुढच्या सीटवरती बसवते. त्यांच्याही डोक्याला वगैरे खूप मार लागलेला असतो. ईश्वरी म्हणते की दादा तुम्ही इथेच बसून राहा, काळजी करू नका, मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. तर ईश्वरी आता देवाचं नाव घेते आणि समोर गाडीमध्ये ड्रायव्हरच्या सीटवर जाऊन बसते आणि म्हणते की काही झालं तरीही आता मला ही जोखीम पत्करावीच लागणार आहे. सॉरी दादा, मी तुमची गाडी घेऊन जाते, पण तुमची गाडी मी नक्कीच तुम्हाला परत आणून देईन. पण हे देवा, मी आज चुकीचं करते मला माहिती आहे, पण माझ्या हातात 2 जीव आहेत, त्यामुळे काही करून मला हे जोखीम पत्करावी लागेल. गणपती बाप्पा, आज मी गाडी नाही चालवणार आहे, तर आज तू गाडी चालवणार आहेस. आणि ती गाडी चालवण्यासाठी गजरांना गणेशजी की जय असं म्हणून गाडीला स्टार्ट मारते आणि गाडी हळूहळू चालवायला सुरुवात करते. अंजलीची हालत खूपच बेकार असते. ईश्वरीलाही मध्ये मध्ये गरगरल्यासारखे होत असते. परंतु आता ईश्वरी ही गाडी चालवायला सुरुवात करते. तर हे सगळं होत असताना ईश्वरी कशीबशी गाडी हँडल करत असते. मध्ये मध्ये अंजलीला शुद्ध येत असते, पण तिला या सगळ्याचा खूपच जास्त हादरा बसलेला असतो, म्हणून ती बेशुद्धही पडत असते. ईश्वरी आता म्हणते की देवा, सगळं व्यवस्थित होऊ दे. ही गाडी चालवण्याची रिस्क मी घेतली, कारण माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. मी फक्त व्यवस्थित या दोघांनाही हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ दे, बस इतकंच हवं आहे मला. तेवढ्यातच आता ईश्वरीने गाडी चालवत चालवत आणलेली असते आणि ती समोरून आवाज देते हॉस्पिटलमध्ये जाऊन की ॲक्सिडेंट झाला आहे, प्लीज स्ट्रेचर घेऊन या, ॲक्सिडेंट झाला आहे, असं म्हणून ती आता जोरात ओरडते. त्यावेळेला मग आजूबाजूला वॉर्डबॉय वगैरे असतात, ते सगळे जोरजोरात धावत येतात आणि ईश्वरीने आवाज दिल्याबरोबर सगळे धावत येऊन तिथेच उभे राहतात. तर इथे अर्णव हा मस्तपैकी फोन, त्याची मीटिंग झाल्यामुळे फोन करत असतो, परंतु ईश्वरीचा फोन काही लागत नसतो. थोड्या वेळापूर्वी तिचे फोन येऊन गेलेले असतात. मग सगळे स्ट्रेचरवर वॉर्डबॉय वगैरे येऊन धावतात की चला रे लवकर, ॲक्सिडेंट झाला आहे, आणि मग सगळे पळत येतात. इथे ईश्वरीचा मोबाईल असतो, तो मोबाईल हा गाडीमध्येच पडलेला असतो. तेव्हा गाडीमध्ये एक बाईकवर माणूस येतो. तो म्हणतो की अरे बापरे, या गाडीची काय हालत झाली आहे, इथे ॲक्सिडेंट झाला आहे की काय. म्हणूनच त्या गाडीमधून फोनचा आवाज येत असतो. तर तो माणूस उतरतो आणि म्हणतो की या गाडीतून फोनचा आवाज कसला येतोय. म्हणूनच तो बिचारा भला माणूस हा तो फोन घेण्यासाठी जातो. तेव्हा तो फोन वाजत असतो आणि तो म्हणतो की अच्छा, म्हणजे इथून फोन वाजतोय वाटतं. तेव्हा आता तो फोन उचलतो आणि मग अर्णवला म्हणतो की हॅलो. तेव्हा मग तो तिकडून अर्णव म्हणतो की कोण बोलतंय समोरून. तो म्हणतो की साहेब, अहो इथे या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे, तुम्ही ज्यांना फोन लावताय ना कदाचित तेच असतील या गाडीमध्ये. मग अर्णव विचारतो की मला सांगा की या गाडीमध्ये कोण होतं, म्हणजे आता कोणी आहे का त्याच्यामध्ये आतमध्ये. तेव्हा तो माणूस सांगतो की नाही साहेब, इथे कोणीच नाही आहे, पण गाडी जोरात पोलला आदळली आहे येऊन, त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, काहीच कळत नाही. तेव्हा आता अर्णव म्हणायला लागतो की बरं ठीक आहे. मग तो सांगतो की साहेब, तुम्ही एक काम करा, जवळच्याच हॉस्पिटलमध्ये ते असतील, तुम्ही एक काम करा, आता गाडी ही ओपनच आहे आणि मी इथे उभाच आहे, तुम्ही एखाद्या तुमच्या माणसाला वगैरे पाठवा फोन घेण्यासाठी, मी इथेच उभा राहतो, तुमचा फोन तुम्ही कलेक्ट करून घेऊन जा. तेव्हा गाडीला खूप मार लागला, याचा अर्थ जबरदस्त मोठा ॲक्सिडेंट झाला असणार आहे, असं अर्णवला तो आता कबुली देतो. तेव्हा अर्णव म्हणतो की ठीक, प्लीज थोडा वेळ वेट करा, मी तिथे पोहोचतो लगेचच. आता अर्णव असं बोलल्यामुळे तो माणूस म्हणतो की हो साहेब या, मी थांबलोय. इथे आता अंजलीला घेऊन चाललेले असतात. ईश्वरी म्हणते की प्लीज घाई करा, त्या प्रेग्नंट आहेत, प्लीज बघा, त्यांना त्रास झाला आहे, त्यांना मार लागला आहे, असं म्हणून ईश्वरी आता तिथे त्यांना घेऊन जायला सांगते. पण अर्णवला मात्र धक्का बसलेला असतो. आता काय करायचं, ईश्वरी ही कुठल्या संकटात असेल याचं टेन्शन येत असतं, त्याच्यापेक्षा ताई. म्हणून ईश्वरी त्या ड्रायव्हर काकांनाही हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला सांगते, म्हणजेच ॲडमिट करायला सांगते. त्याचप्रमाणे आता ईश्वरी ही म्हणायला लागते की तुम्ही माझ्या मिस्टरांना फोन लावा, 9820 असा नंबर. आता ती नर्सला सांगते आणि तिचा नंबर जेव्हा सांगून होतो त्यावेळेलाच तिथे बेशुद्ध होऊन ईश्वरी देखील पडते. फायनली अंजलीला आतमध्ये थिएटरमध्ये पोचवल्यानंतर ती आता व्यवस्थितपणे शांत होते. ऑपरेशन थिएटरमध्ये अंजलीला घेऊन गेलेले असतात. नंतर राकेश हा मस्त आरामात असतो, त्याला काहीच याची चिंता नसते. अर्णव धावत येतो आणि म्हणतो की हे बघा, तुम्हीच आहात का ते. तेव्हा तो म्हणतो माणूस, हो साहेब, हा बघा, हा फोन सापडला इथं आम्हाला, गाडीमध्ये उघडाच होता म्हणूनच सापडला,
घ्या तुम्ही, म्हणजे तुम्ही बघा तुम्हाला कुठे काही समजतंय का ते. तर अर्णव डोक्याला हात लावतो. आता काय करू मी? ईश्वरी आणि ताई कसे असतील? मी उगाच पाठवलं ताईला. खरंच खूप मोठा प्रॉब्लेम झाला मला. तेव्हा मग आता सारखं सारखं तो फोन ट्राय करत असतो. तेवढ्यातच समोरून अर्णवलाच कॉल येतो की हॅलो, मी सिटी हॉस्पिटलमधून बोलते आहे आणि इथे तुमची तुमची वाईफ आणि तुमची बहीण दोघीजणी इथे ॲडमिट आहेत. तुम्ही प्लीज या. तेव्हा आता अर्णवला मोठा धक्का बसतो. ईश्वरीला त्या मॅडम ठावरण्याचा प्रयत्न करत असतात. नर्स म्हणते की हे उठा प्लीज मॅडम. पण ईश्वरी पूर्णपणे आता बेशुद्ध होते. पुढच्या भागामध्ये अर्णव आता पोचलेला असतो आणि तो ताईची ती अवस्था बघून त्याला खूपच वाईट वाटू लागतं. ताईला पाहिल्यावर तो विचार करतो की ताई, काय होऊन बसले हे? खरंच माझी खूप मोठी चूक झाली. मी त्या ईश्वरीसोबत ताईला पाठवायलाच नाही पाहिजे होतं. नाहीतर काहीतरी हे सगळं टळलं असतं किंवा थांबलं असतं. तेव्हा मग नर्स ही विचारते की काय झालं मिस्टर अर्णव? तो विचारतो की मगाशी हिच्याबरोबर ज्या होत्या म्हणजे माझी वाईफ, ती कुठे आहे? तेव्हा मग नर्स तिला दाखवते की ते तिकडे आहेत. तेव्हा आता ईश्वरी ही आतमध्ये असताना अर्णव बाहेरूनच म्हणतो की हिच्यामुळेच झालं हे सगळं. हिच्यामुळेच ताईला हे सगळं भोगावं लागतंय. हिनेच काहीतरी गडबड करून ठेवली आहे माहिती आहे मला. एवढ्यात आजी म्हणते ऐकून तरी घे. अर्णव ऐकत नसतो. तो म्हणतो की नाही, ईश्वरी ताईच्या या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे. तेव्हा आजी त्याच्या जोरात कानाखाली वाजवते आणि म्हणते की अर्णव, काय बोलतेस तू? तुझ्या लक्षात येतंय का? अरे, जर आज ईश्वरी नसती तर आपली अंजली आपल्यात नसती. आपली ईश्वरी ही होती म्हणून अंजली आज आपल्यात दिसते तरी. असं म्हटल्यावर आता अर्णवला धक्काच बसतो आणि तो तिच्याकडे बघतच राहतो. आजी म्हणते की थांब, मी तुला दाखवते, चल. असं म्हणून ती तिच्या हाताला धरून बाहेर घेऊन जाते आणि ईश्वरीच्या रूममध्ये नेल्यावर ईश्वरी बेशुद्ध असते. आणि आज ईश्वरीमुळेच आपली अंजली आपल्यामध्ये जिवंत आहे हे ऐकल्यावर तो गप्प बसतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.